नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला फरशी लावायची. आता फरशी बघा, इकडं फरशी लावायची गडबड चालू आहे. आणि हे पहा, आपण फाल्गुनीला लावतो नाही का, तर ही एकदम चांगली येते आणि उत्पन्न पण याचं एकदम भारी असते. तर आता आपण पुढं गेला, हे तिकडं त्या माणसाने बघितलं, मी तुम्हाला ते पण दाखवेल. आता इथे पुढं आहे, हे थायमीट आहे. तर मित्रांनो, आपण आधी काय केले, पूर्ण वावराला आहे ना थायमीट मारून घेतले. थायमीटने काय होतं, समजा उंदीर किंवा गोस वगैरे काय जे असेल नाही का, तर ते शक्यतो येत नाही. त्याच्यामुळे आपण हे थायमीट मारले. इथं पण हे फाल्गुनी फरशीचं बी आहे, त्याच्यात पण बघा, इकडे पण हे सगळं फाल्गुनीचंच आहेत. त्याच्यात 1 2 3 आणि इकडे 3 आणि याच्यात हे थायमीटचा पुढं आहे. तर आधीच 2-3 पुढे थायमीटचे आपण ते मारून घेतले. याच्यामध्ये बघा, हे खत आहे, हे इतके खत आहे, हे 15-15 आहे. हे बघा, हे 15-15 आहे. आणि त्या ठिकाणी तिथे खताचे गोणे. तर आपण हे ना मिक्स करून टाकतो. निचत आहे ना, म्हटलं हे मक्याचं बी बघा, हे पण आपल्याला ना टाकायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण तिकडे माणसं काय करतात ते तुम्हाला दाखवतो. बघा, इथं पण आहे ना, ते पण 15-15ची ओळी त्या ठिकाणी. आता आपल्याला तशी माणसं लई आलेत फरशी लावं लागायला. इकडे पण ही 15-15ची बोल. हे बघा, याच्यात हे वेगळं, हे दाणेदार खत आहे बघा. इकडे तुम्हाला दिसत नसेल, आणि इकडे पण हे 15-15ची ओळी. आणि मित्रांनो, आपण आहे ना फरशी लावताना ना बैलांच्या सांगण्या सरी वगैरे पाडतो नाही का. ट्रॅक्टरचं आपण त्या नादी लागत नाही, बैलांनी एकदम पद्धतशीर. बघा, इकडे सगळी घ्या बघा ना, ते 15-15 खत घेतले. इकडे आमचं आबाना प्रकारचं बी आबाना दाखवले, असं 2 मिनिटं काही असं. आणि इथं आबाना टाकले. बघा तर ही आमची एवढे जण आलेत मदत करू लागायला. मामा बरं आहे ना, मजा मामा आले. ह्या ठिकाणी नाना आहे, आणि नाना तिकडं पाठीमाग खत टाकायला लागलेत. आणि बैल बघा, ही आपली बैल पण तास काय सोडतील. कसं आहे आमचा आवत्या. हे नाना आमचं खत टाकायला आहे पाठीमागं. आणि इकडे आमची ही वहिनीबाई, तुम्ही कालच बघितलं असं, यांनी मस्त भांडी केली होती शेत्यात. आणि इकडे आमची मम्मी, इकडे मम्मीला दिले, इथं मध्ये वहिनीला नानाला, तिकडे ते दोघं जण. आता आपण पण घेणार आहे टाकू लागायला. आता आपल्याला ते म्हणतील काय कामाचं नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या आता फर्स्टची गडबड चालू आहे सध्या सगळी. हे नाना फक्त आमचे खत टाकायला आहे. बायो बरं आहे ना, बरं आहे. इकडे मध्ये नानाला दिले. हे नाना फक्त आमचे खत टाकायला आहे.
बायो हं. बरं आहे ना. बरं आहे. इकडं मध्ये नाणाला दिले, इकडं कडला शिंदे मामा हे वाणेवाडीचे पाहुणे आहेत बरं का. हे सॉरी धालेवाडीतली, वाणेवाडी आणि धालेवाडी थोडं जवळ गाव आहेत ना, त्याच्यामुळे जरा कन्फ्युजन झालं, समजून घ्या. मामा पुढच्या गावात नाही धालेवाडीचं टाकायचं. त्यांचं घर ना तिथून टाकी दिसा ना पाहते तिकडे नदीच्या पलीकडे. मित्रांनो गावाकडे असं असते, सगळेजण येतात मदतीला. मग एकाच झाल्या गावाकडं दुसरीकडं पण एकदम भारी असते. मग कसं लवकर उरकून जातं, तिथपर्यंत पेरायचं आपल्याला फरशी. पूर्ण वावराला तिकडे आपल्याला पार फरशी हे करायची पेरायची. हे मक्याचं आपण बी दाखवलं होतं ते आपलं 8 तासांना पेरायचं. म्हणजे जेणेकरून एकदम कडला समजा नाही का, आता कधी कधी फरशीवरती असं रोग वगैरे येतो बघा. तर काय होतं मध्ये आपल्या कडेला 8 तासांना मक्का पेरली ना तर अगोदर त्यांच्यावर जातं. त्यांच्या गेलं का ते शक्यतो लवकर फरशीकडं येत नाही. त्याच्यामुळे आपण 8 तासांना ना मक्का पेरते. तर आपल्याला त्या पूर्ण तिथपर्यंत फरशी पेरून घ्यायची. मेहंदी लावली मिशन बापू म्हणतो मेहंदी लावली तर मिशन पिकायला लागले. हे आम्हाला मजूर लागायला आले बघा. हे कार्टून आमचं मजूर लागायला आले. बघू दे तुझं संपले. अय्यो संपून गेलं का, नंतर परत घेऊन ये जा. तर आमचं बी संपलं होतं, तिथं परत घेऊनला गेलो, तिकडून ते बी घेऊन आलो. आता इथून संपलं होतं तिथपर्यंत. आता बी आणले. आता परत सगळे बघा इकडं मध करायला लागायला लागलेत. आता ह्या साईडला आपण इकडं 8 तास पारली होती. इकडं मम्मी काय ग टाकू नको इकडे ये. मका टाकून दिली, फक्त अजून एकदा जाईल इकडं. आता आमचं आवतावरचं गडी पण बदललंय. खतावरचं पण गडी बदललंय. आता आमचं एक 15 मिनिटात होईल. झाड पूर्णावर आपण फरशी टाकली. खाली आपली बिजली बघा तिकडं. तिकडे मध्येच आमची गुडीची लुडबुड चालली. सोनी म्हणते मी नाही जाणार. सोनू बड्डेला येणार ना. आमची गुड्डी पण शिकली बघा टाकायला. गुडी टाक, अजून थोडे टाक. मका नाही टाकायची. बघू काय आहे तुझ्याकडे. अरे वा मक्का आहे का. तर तुम्हाला जर आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.